मित्रा, कधी विचार केलास का, आई दररोज किती वेळ स्वतःसाठी देते? सकाळी लवकर उठते, आपल्याला उठवते, स्वयंपाक करते, घर सांभाळते आणि आपण थोडंसं पुस्तक उघडलं की म्हणतो लय अभ्यास झाला. आईचा दिवस संपतो आपल्या काळजीत आणि आपला दिवस दिवसभराच्या तक्रारीत. मी गावचा गुरुजी बोलतोय त्या लेकरांसाठी जे स्वप्न पूर्ण करायला झगडतायत आणि ज्यांच्या मागं अजूनही आई वडिलांची तळमळ उभी आहे. मित्रा, तुझ्या आईचा हात पाहिलास का? त्या हातामध्ये तुझं भविष्य दररोज विणलं जातंय. एक दिवस तुझं यश आईच्या डोळ्यातील थकवा पुसणार आहे, पण त्यासाठी आज मेहनत लागेल आणि थोडासा त्याग पण. मित्रा, मोबाईलला नाही, पुस्तकाला मित्र बने. कारण मोबाईल तात्पुरता आनंद देतो, मित्रा, पुस्तकं मात्र आयुष्यभराचा अभिमान देतात. चल मित्रा, आजपासून एकच वचन दे स्वतःला, आपल्या आईसाठी शिकू, प्रयत्न करू आणि यशस्वी होऊनच दाखवू. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू.